मित्र हो, राजकीय नेते आणि आर्थिक घोटाळे, जमीन घोटाळे अशा काही असल्या प्रकारची प्रकरणं आपल्यासाठी काय आता नवं काही राहिलेलं नाही आहे. अनेक राजकीय नेते मग त्यांची मुलं किंवा त्यांचे नातेवाईक कुटुंबीय कोणी ना कोणी त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे किंवा मोठ्या मोठ्या जमीन घोटाळ्याचे आरोप आजवर झालेले आहेत. आता बघा त्याचं पुढं काय होतं हे मात्र आपल्याला नंतर समजत सुद्धा नाही. पुण्यातल्या मोठ्या जमीन घोटाळ्याचे आरोप अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरही झाले. खळबळ उडाली, चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले, राजकारणात मोठी ढवळाढवळ झाली आणि पार्थ पवारांना मात्र क्लीन चिट मिळाली. भानगडबाज नेत्याचं बघून त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा अशा प्रकरणामध्ये गुरफटलेले दिसतात. आता पुण्याच्या महम्मदवाडी परिसरातील सुमारे 300 कोटी रुपयांच्या बाजार मूल्याच्या जमिनीच्या विकास करारामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीचा प्रकार उघडकीला आलेला आहे. या प्रकरणामध्ये तब्बल 37 कोटी 49 लाख रुपयाची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, सिद्धांत भानगिरे यांच्यासह एकूण 10 जणांवर हा गुन्हा सुद्धा दाखल केला गेला आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करते. फिर्यादी विश्वास सुभाष झंवर यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात एक तक्रार केली. त्यानुसार गोयल पटेल आणि ठकवानी डेव्हलपर्स या भागीदारी संस्थेचे भागीदार राजेंद्र सीताराम गोयल, जयेश पुरुषोत्तम पटेल, विपुल वल्लभ पटेल, त्याचबरोबर पूनम रूफिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक वल्लभभाई पटेल, सत्यन पटेल, जिग्नेश पटेल यांच्यासह प्रमोद भानगिरे आणि सिद्धांत भानगिरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करलेला आहे. आरोपींनी मोठ्या नफ्याचं आम्ही दाखवून 20 एकर आणि 8.58 एकर जमिनीच्या विकास करारासाठी एकूण 22 कोटी रुपये स्वीकारले. त्यानंतर प्रकल्पासाठी आणखी 15 कोटी 48 लाख रुपयाचा खर्च करण्याला भाग पडलं असा आरोप या फिर्यादीमध्येच केलेला आहे. मात्र हे सगळं होऊन सुद्धा जमिनीचे टायटल क्लिअर करण्यात आलेलं नाही आणि एस्को करार सुद्धा पूर्ण केलेला नाही. उलट विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण केल्याचाही दावा आहे. तपासात असं सुद्धा समोर आलेलं आहे की 12 गुंठे जमीन फिर्यादीच्या संमतीशिवाय या प्रमोद भानगिरे आणि इतरांना विकण्यात आली. सुरुवातीला कोणताही मोबदला दिला गेला नाही. नंतर 28 डिसेंबर 25 रोजी 96 लाख रुपये स्वीकारून हा व्यवहार कायदेशीर दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचं सुद्धा म्हटलंय. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पदाधिकारीच या मोठ्या प्रकरणामध्ये गुंतल्यामुळं हा विषय अधिक चर्चेचा बनलेला आहे. आता याची चर्चा होईल, फिर्याद होईल, कायदेशीर कारवाई झाल्याचं आपल्याला दिसेल, प्रसारमाध्यमातून याच्या बातम्या झळकतील, राजकारणात याचे आरोप होतील, प्रत्यारोप होतील, टीका होतील, पण त्यानंतर त्याचं पुढं काय होईल हे ना तुम्हाला कळेल ना मला कळेल. पाहत राहू. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.